नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लेखा व कोशागार विभागांतर्गत फर्स्ट रिस्पॉन्स शीट उपलब्ध झालेली आहे आणि ही रिस्पॉन्स शीट सर्व विभागांमार्फत उपलब्ध झालेली आहे। तर ही रिस्पॉन्स शीट कशाप्रकारे डाउनलोड करायची आणि आपले प्रश्न कशाप्रकारे चेक करायचे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घेता येईल, त्यासाठी किती रुपये फीस भरावी लागणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर फर्स्ट रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। तुम्ही ज्या विभागामार्फत फॉर्म भरला असेल त्या विभागाच्या लिंकवर क्लिक करायचं आहे, जसं की कोकण विभाग, नागपूर विभाग, पुणे विभाग, अमरावती विभाग, नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग या सर्व विभागांच्या रिस्पॉन्स शीट आलेल्या आहे। तुम्ही ज्या विभागात फॉर्म भरला असेल त्या विभागाच्या लिंकवर क्लिक करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। तर बघा या ठिकाणी तुम्हाला युजर ID टाकायचा आहे जो फॉर्म भरतेवेळी तुम्हाला मिळालेला असेल आणि या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे असेल। तुम्ही फॉर्म भरतेवेळी जो काही पासवर्ड सिलेक्ट केला असेल तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी जो कॅप्चा दिलेला आहे तो जसाच्या तसा या ठिकाणी या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला पोस्ट सिलेक्शन या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर ॲक्शन नावाचं बटन दिसेल। ॲक्शन नावाच्या बटनाखाली तुम्हाला एक डोळ्याचं चिन्ह दिसेल, अशा प्रकारे एक डोळ्याचं चिन्ह दिसेल। तर या डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्या डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक लाईन म्हणजेच तुमच्यासमोर एक लिंक ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला क्लिक हिअर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची रिस्पॉन्स शीट ही डाउनलोड झालेली असेल। तर बघा रिस्पॉन्स शीट डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचे प्रश्न किती बरोबर आहे आणि किती चुकीचे वाटत आहे हे संपूर्ण चेक करून घ्यायचं आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी यांनी सूचनापत्र दिलेलं आहे। या सूचनापत्रामध्ये काय दिलेलं आहे हे आन्सर की बाबत सूचनापत्र असणार आहे, तर आपण बघून घेऊया। तर बघा मित्रांनो, 5/5/2025 ते 7/5/2025 रोजी एकूण 6 शिफ्टमध्ये ही एक्झाम घेण्यात आलेली होती कनिष्ठ लेखापाल या पदासाठी। तर बघा कनिष्ठ लेखापाल या पदाच्या उत्तर तालिकेची लिंक जी असणार आहे ही लिंक महाकोश.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजेच करिअर या मेनूमध्ये तुम्हाला या ठिकाणी ही लिंक दिसून येईल। 27/5/2025 रोजी सायंकाळी 5 वाजतापासून ते 30/5/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। तर उमेदवारांनी वरील प्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक म्हणजेच ॲप्लिकेशन नंबर आणि तुम्ही जो अर्ज करतेवेळी जो काही पासवर्ड टाकलेला असेल तो पासवर्ड वापरून तुम्ही तुमची आन्सर की डाउनलोड करू शकता। आणि त्यानंतर जर तुम्हाला या प्रश्नांबाबत म्हणजे कनिष्ठ लेखापाल या पदाच्या ऑनलाईन परीक्षेत जे काही प्रश्न होते या प्रश्न उत्तराबाबत आक्षेप घ्यायचा असेल किंवा हरकत नोंदवायची असेल तर ती हरकत तुम्ही 27/5/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजतापासून ते 30/5/2025 रोजी सायंकाळी म्हणजेच संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नोंदवू शकता। तर तुम्हाला त्यासाठी प्रति हरकत 100 रुपये शुल्कसुद्धा आकारण्यात येणार आहे। तर हे जे शुल्क असणार आहे हे तुम्ही UPI, इंटरनेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे सुद्धा भरू शकता। आणि तुम्हाला ही जी हरकत असणार आहे ही हरकत 30/5/2025 पर्यंतच नोंदवायची आहे। त्यानंतर तुम्ही जी हरकत नोंदवाल 30/5/2025 नंतर त्याची दखल घेतली जाणार नाही याची तुम्ही विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। तर ही अशा प्रकारे सूचना दिलेली होती। तर तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुमचे प्रश्न कोणते बरोबर आहे आणि कोणते चूक वाटते त्याबाबत तुम्ही संपूर्ण बघून घ्यायचा आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी अशाच प्रकारचे अपडेट्स घेऊन येत राहतो। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।